पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आमचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं खूप आवडतोय. आनंदाच्या अनेक वाटा आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि त्या नुसत्या पोहोचत नाहीत तर आपल्या मनापर्यंत पोहोचतायत. जीवनाची जी अनेक क्षेत्र आहेत, जीवनाची जी अनेक वळणं आहेत, या सगळ्या वळणांचा, सगळ्या टप्प्यांचा आम्ही या कार्यक्रमातून विचार करतोय, जणू तुमच्याशी संवादच साधतोय. आजच्या पासवर्डसाठी, आजच्या आनंदाच्या पासवर्डसाठी तुम्हाला सगळ्यांना मी तुमच्या कॉलेज जीवनात घेऊन जाणार आहे. आजच्या आनंदाचा पासवर्ड कॉलेज जीवनातल्या आठवणी असाच आहे. मला विश्वास वाटतोय आणि मला आता तुमच्या चेहऱ्यावरही दिसतंय की मी कॉलेज जीवन आणि त्याच्या आठवणी म्हटल्यानंतर, म्हणजे कॉलेज जीवनातल्या आठवणी असं असं ऐकल्यानंतर आत्ता तुमच्या डोळ्यासमोर काय काय तरळलं असेल ते मी सांगू. तुम्हाला कॉलेजची कॅन्टीन आठवली असेल. मग कदाचित कुठलं लेक्चर बंक करून तुम्ही त्या कॅन्टीनमध्ये तासनतास चहा पीत बसला असाल. तासनतास मी अशा अर्थानं म्हटलं की एरवी तसा चहाचा 1 कप संपवायला कितीसा वेळ लागतो? 5 मिनिटात संपू शकतो. पण तो जर कप आपल्या समोर असेल, आपल्या हातात असेल आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडीचा माणूस असेल तर तो 5 मिनिटाचा कप 1 तास सुद्धा आपण संपवू शकतो. किंवा 1 तास तो संपलाय की नाही संपलाय याचंही भान नसतं, तो संपावा असंही वाटत नसतं. मग ती कॉलेजची कॅन्टीन तुम्हाला आठवत असेल. कॉलेजची स्नेहसंमेलनं, त्या गॅदरिंगच्या वेळेस तुम्ही ज्या काही उत्साहानं ओरडला असाल, नाचला असाल, सहभागी झाला असाल, कोणाची चेष्टा केली असेल, काय काय जे 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 प्रकार केलेत ते ते सगळे आत्ता तुमच्या डोळ्यासमोरून तरळून जात असतील बघा. कॉलेजची ट्रिप तर काय विचारायला नको. मग ट्रिपला जागा कुठली असते हा काही विषयच नसतो. ट्रिपमध्ये आम्ही सगळे बरोबर जातोय हाच सगळा उत्साह असतो. त्या सगळ्या कॉलेज जीवनात असतानाच्या त्या सगळ्या स्पर्धा तुमच्या डोळ्यासमोरून तरळून जात असतील की कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतला होता. कॉलेज म्हटल्यानंतरच मला असं वाटतं तुम्हाला कॉलेजचा तो पहिला दिवस, म्हणजे कॉलेज जीवन ही कशी असते बघा. आयुष्यातले टप्प्यात आपण प्राथमिक शाळेत जातो, माध्यमिक शाळेत जातो, मग कॉलेजमध्ये येतो आणि मग जीवनाचा पुढचा प्रवास सुरू होतो. पण कॉलेजचा टप्पा, त्यावेळेसचं वय, त्यावेळेसचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी अशा आहेत की आपण अशा एका टप्प्यावर असतो की जिथे त्या टप्प्यानंतर आपला जीवनात प्रवेश होणार असतो. जे आतापर्यंत आपण शिक्षण घेतलं त्याचा उपयोग तुम्ही कॉलेज जीवनानंतर काहीतरी करणार असता. आणि आयुष्याच्या, वयाच्या या सुद्धा अशा एका टप्प्यावर तुम्ही आलेले असता की त्याच वेळेस आपल्या शरीरातले होणारे बदल, आपल्या मनाची चंचलता, मनाची स्वप्न, मनाची हे सगळं त्याच क्षणाला येत असतं. म्हणाल तर खूप आनंददायी आहे प्रत्येकाला. मी मगाशी म्हटलं तसं की कॉलेज जीवन हा शब्द काढल्यानंतर तुम्हाला हे सगळं तरळून गेलं असेल आणि कदाचित तुमच्या मनात असंही असेल आत्ता की उगच कशाला जळवताय, नको परत त्या आठवणी आठवणं. कारण आठवलं की असं वाटतं ते परत गेलं आपल्या हातातनं, गेले ते दिवस. कुठे आता कामाच्या व्यापात ते सगळं मिळतंय आणि कुठे आता ते मिळणार आहे. तितका वेळ तरी असतो का? आणि वेळ जरी समजा असला तरी आता आपल्याला कुणी कॉलेजला घेणार आहे का? आता त्या कॅन्टीनला आपण जाऊ शकतो का? उलट तुम्ही काही जणांनी अनुभवही घेतला असेल की ज्या कॅन्टीनमध्ये, ज्या बाकड्यावर तुम्ही तासनतास बसला असाल, आज जर तुम्ही त्या कॉलेजला कधी गेलात आणि त्या बाकड्यावर दुसरं जण पाहिलात तर तुम्हाला आतून मत्सर वाटायला लागेल की अरे आज मला इथे बसता येत नाहीये, मी बसू शकत नाहीये. असं कधीतरी पाहिलेलं असेल. कारण उत्साह मात्र तोच असतो बरं का. तुम्ही कॉलेजच्या त्या परिसरात गेलात की तुम्हाला जे 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी तुम्ही ज्या उत्साहात असतात त्याच उत्साहात सगळी माणसं असतात. फक्त आपल्याला अस्वस्थता अशी वाटत असते की आपल्याला आपले दिवस आठवतात. अरे याच भिंती होत्या, हेच कॉलेज होतं, पण आपलं एक राज्य होतं. आपण गेल्यानंतर आपल्या ओळखीतली मित्र, मैत्रिणी सगळ्यांचा गराडा आपल्या भोवती असायचा आणि राजाच्या थाटात आपण जगायचो. बाकी विश्वात काय चाललंय त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपलं कॉलेज विश्व हेच आपल्यासाठी भरपूर असायचं. पण आज गेल्यानंतर बाकीच्या विश्वात जरी आपल्याला मानणारे असले,
आपली समाजामध्ये फार मोठी प्रतिष्ठा असली तरी त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे कुणी ओळखत नसतं, आणि जे कोणी आहेत ते तुम्ही कितीही समाजात प्रतिष्ठित असलात तरी त्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्या असणाऱ्या त्या मुलांना तुमच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे तुम्हाला थोडंसं वाईट पडल्यासारखंही वाटत असेल, एकटं पडल्यासारखंही वाटत असेल, अरे ते क्षण खरे होते का खोटे होते असंही वाटायला लागेल. मंडळी, हे क्षण आपल्या जीवनाला उभारी देतात. तुम्हाला परत या आठवणी जर मिळवायच्या असतील ना, तर मी हा प्रयोग करून बघा बरं का, तुम्हाला खूप आनंद मिळून जाईल. साधारणतः तुमच्या कॉलेज जीवनामध्ये एक 8-10 मित्रमैत्रिणी तरी अशा खूप जवळच्या असतात, ज्याला आपण सख्ख म्हणूया, की ज्यांच्याशी तुमचं कदाचित भांडणं झालं असेल, भांडण तंटा पटतही नसेल, मिनिटाला एकमेकाशी भांडत असाल, पण शिवाय तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना, अशा ज्या सगळ्या प्रकारातली जी काही 8-10 जण आहेत, ज्यांची कदाचित कॉलेज संपल्यानंतर आतापर्यंत तुमची भेट झाली नसेल, किंवा भेटला असाल कधी तर थोडंसं फोनवर बोलला असाल, तो त्याच्या कामाच्या व्यापात आहे, तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापात आहात. पण कुणीतरी पुढाकार घ्या आणि एक दिवस सगळ्यांना एकत्रित बोलवा, ज्याला आपण गेट टुगेदर म्हणू शकतो. सगळे तुमचे मित्र, म्हणजे तुमच्या अगदी जवळचे, म्हणजे मला काय म्हणायचंय, कॉलेजच्या त्या 5-6 वर्षांमध्ये तुमच्या सुखात दुःखात, तुमच्या मौज मजेच्या प्रसंगात, ज्याला आपण म्हणतो ना तुमच्या आतल्या खाचा खोबा, ज्या मित्रमैत्रिणींना माहिती आहेत, अशा सगळ्यांना एकत्र बोलवा कुणाच्या तरी घरी. आणि रात्रीची जी मैफिल आहे फक्त गप्पांची, गप्पा काय मारायच्या ते ठरवूच नका हो. तुम्ही नुसतं भेटलात ना, नुसतं आलात ना, म्हणजे तुम्ही जर घड्याळात पाहिलेत की रात्री 8 वाजता तुम्ही एकत्र आलात, तर सकाळचे 8 कधी वाजतील, 12 तास कधी उलटून जातील याचा पत्ता तुम्हाला लागणार नाही. पण ते 12 तास तुम्हाला ऊर्जा मिळवून देतील, तुम्हाला जीवनामधलं आपलं काहीतरी हरवलेलं पुन्हा गवसून देतील, तुमच्या मनाला ताजं बनवतील, तुम्हाला पुन्हा त्या विश्वात गेल्याचा भास होईल. हे आवश्यक आहे. आणि एकदा तुम्ही भेटलात ना की मग आपोआप दरवर्षी भेटण्याची तारीख ठरवून घ्या. त्या दिवशी हवं ते ठिकाण बदला, आज या मित्राच्या घरी, उद्या दुसऱ्या मित्राच्या, पुढच्या वर्षी किंवा ज्या काही 5-6 महिन्यांनी भेटणार आहात त्या दुसऱ्यांच्या घरी. तुम्ही म्हणाल याच्याने फायदा काय? एक लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी फायद्यात म्हणजे आर्थिक फायद्यात नाही मी म्हणत, सगळ्याच फायद्यासाठी करायच्या नसतात. पण त्या एका रात्रीनं तुम्हाला जो आनंद मिळणार आहे, जे चैतन्य तुमच्यामध्ये येणार आहे, तुम्हाला तरुण झाल्यासारखं, कॉलेज जीवन अनुभवल्यासारखं जे वाटणार आहे, ते वाटणं एका बाजूला, तो अनुभव एका बाजूला, आणि तुम्ही आतापर्यंत जो काही पैसा कमवला तो एका बाजूला. आणि जर तुलना केली तुम्हाला काय काय अधिक आनंददायी वाटतं, तर तुम्ही म्हणाल त्या रात्री मला माझ्या कॉलेज विश्वात परत जाता आलं, तो आनंद मिळवलेल्या या पैशापेक्षा निश्चित जास्त आहे. पैसा मिळवायचा नाही का? मिळवायचा, पण एक दिवस आपण आपल्या त्या जीवनासाठी जर ठेवला तर किती मजा येईल, किती बहर येईल. आणि आता मला असं वाटतं, मी हे तोंडी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघाच. आता माझे काही कॉलेजचे मित्रही हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांना कदाचित हा पुढचा टप्पा माहित नसेल, कारण ते आत्ता कॉलेजमध्ये आहेत. उलट जे आत्ता कॉलेजमध्ये असणारे माझे मित्र जो हा कार्यक्रम ऐकतायत, मी तर त्यांच्यासाठी आवर्जून सांगेल, लक्षात घ्या, तुम्ही आज ज्या अवस्थेला आहात, ज्या मोक्यावर आहात, ज्या ठिकाणी आहात, हे ठिकाण तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात आनंदाचं वय आहे, सगळ्यात आनंदाचं ठिकाण आहे. पण तुम्हाला त्याची जाणीव नसेल, कारण तुम्ही ते अनुभवताय. जेव्हा तुम्ही पुढे संसारात याल तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल की अरे आपलं कॉलेजचं जीवन किती मस्त होतं. मग जे तुमच्या हातात आहे, जे मूलतः सुंदर आहे, पण त्याला अधिक सुंदर कसं करता येईल याबद्दल तुम्हाला काही गोष्टी मी सांगेन. एक, मी कॉलेजच्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना सांगेल, दोन्ही प्रकारची टोकदायक असलेली माणसं की जी आनंद मिळवू शकत नाहीत. कोणती? एक काही जण नुसती आपण काय म्हणूया त्याला नाकासमोर बघून चालणारी असतात. कॉलेजमध्ये केवळ फक्त अभ्यास 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 म्हणूनच जातात. त्यांना बाकी कॉलेज जीवनाशी इतर काही घेणं देणं नसतं, फक्त ते भले आणि त्यांचं पुस्तक भले. अशी ही माणसं फार काही जीवनात मिळवतील असं मला वाटत नाही.
आणि दुसरी अशी असतात की ज्यांची भूमिका आणि व्याख्याच ठरलेली असते की कॉलेजला जायचं कशाला, तर फक्त मजाच करायला जायचं. जीवनाचा पुढचा टप्पा बिप्पा सोडून द्या, पण कॉलेजला जायचंच मजा करायला, एवढंच ज्यांचं ठरलेलं असतं, ही सुद्धा माणसं धोकादायक. या दोन्हीचा सुवर्ण मध्य असला पाहिजे. कोणत्या अर्थानं की कॉलेजचा टप्पा हा असा असतो की आपल्या वयानुसार मौज मजा तर आपण केलीच पाहिजे, पण त्याच जोडीला, त्याच उत्साहात, त्याच ऊर्जेत आमच्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना आम्हाला वाव द्यायचा असतो. आमचे कलागुण कोणते आहेत त्याचा विकास त्या 5-7 वर्षात करायचा असतो आणि तो अशा टप्प्यात जाऊन करायचा असतो की पुढे आम्हाला आयुष्यभर त्या कलेच्या माध्यमातून किंवा त्या गुणांचा विकास केल्यामुळे जी काही मी पदवी घेईल किंवा जे काही मी शिकलेलो आहे त्याचं मला जीवनात उभं राहण्यासाठी मदत होऊ शकेल. मी तुम्हाला फार लांब जात नाही. आता मी तुमच्या समोर हे जे काही बोलतोय ना, ते सगळं माझ्या त्या कॉलेज जीवनात रुजलं. म्हणजे कॉलेजला असताना मी इतक्या वक्तृत्वाच्या स्पर्धा केल्या त्या 5-7 वर्षात की जितका महाराष्ट्र फिरता येईल वक्तृत्व स्पर्धांसाठी तेवढा फिरलो आणि ती जी घडवणूक झाली, तो जो साचा बसला, तो आज मला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतोय. मी वक्तृत्व स्पर्धांचं सांगितलं, पण प्रत्येकाकडे वेगवेगळं काहीतरी असेल. कुणाला नाटकांची हौस असेल, कुणाला नाटकं चांगली करता येत असतील, कुणाला निबंधातला भाग घेता येत असेल, कुणा खेळाच्या स्पर्धांमध्ये असेल. जे जे काही तुमच्याकडे आहे त्या त्या सगळ्या गोष्टींना तुमचं कॉलेजचं व्यासपीठ हे तुम्हाला समाजात येण्यासाठी आणि तुमचा आंतरिक विकास करण्यासाठी कितीतरी महत्वपूर्ण आहे. आणि किती आनंद असतो ना, तुम्ही एखाद्या स्पर्धेला गेलात, कोणत्याही स्पर्धेला गेलात आणि तिथे तुम्ही जिंकलाय. विचार करा, जिंकलाय आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कॉलेजला यायचंय, ते स्मृतिचिन्ह दाखवायचंय. भले ते स्मृतिचिन्ह लहान असेल, आता तुम्हाला ते स्मृतिचिन्ह लहान वाटेल, पण त्या दिवशी तुम्ही जिंकून आल्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपताना तुम्हाला झोप येत नाही हो, कारण दुसऱ्या दिवशी तुमच्या प्राचार्यांना दाखवायचं असतं, शिक्षकांना दाखवायचं असतं, मित्र मैत्रिणींना दाखवायचं असतं, अजून कॉलेजला कोणी आवडतं माणूस असेल तुमच्या खास तर त्यालाही दाखवायचं असतं, थोडासा भाव खायचा असतो. या सगळ्या गोष्टी त्या करायच्याच असतात. मग ती जी मजा आहे ती मजा किती आहे, पण ती मजा कसं असतं, कॉलेज जीवन संपल्यानंतर ती मजा जाते, पण ती मजा गेल्यानंतर पण त्या कालावधीमध्ये हे जे काही आम्ही स्वतःच्या सर्वांगीण गोष्टींचा जर विकास केलेला असेल तर त्या गोष्टी पुढे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडू शकतात ना. तुम्हाला माहितीये का, आता जे मोठमोठे नेते आहेत, जे महाराष्ट्रात मातब्बर नेते म्हणून आपल्याला दिसतात, ते त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये जीएस होते. त्यासाठी ते निवडणुका कॉलेजमध्ये असताना लढले होते आणि त्यावेळेस त्यांनी जी त्यांची रंगीत तालीम कॉलेजच्या जीवनामध्ये झाली आणि त्यात ते जीएस म्हणून पुढे आले, तर पुढे जाऊन नेतेही झाले. म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि हा सगळा सर्वांगीण विकास कॉलेज जीवनात होत असतो. काही काहींच्या आयुष्यात तर असं घडलंय की ते त्या कॉलेजचे जीएस आहेत. जीएस आहेत म्हणून एखादा मोठा कार्यक्रम आयोजित केला, एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावलं, त्या नेत्यानं हेरलं, त्यांच्याकडे पाहिलं की अरे या मुलामध्ये नेतृत्व गुण दिसतोय का, हा चांगला वाटतोय, आणि त्या नेतृत्व गुणांना त्या राजकारणी माणसानं हेरलं आणि जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, त्याच्यामुळे एकदम राजकारणामध्ये ज्याला आपण काय म्हणूया चढती कमान तयार झाली आणि त्या माणसाला पुढचं राजकीय जीवन त्याचं यशस्वी झालं आणि त्यांनी अनेकांसाठी काहीतरी चांगलं केलं. असं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. असे अनेक नेते आहेत. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की या कॉलेज जीवनाचा उपयोग अशा पद्धतीनं सर्वांगीण विकासासाठी तर नक्कीच करा. कॉलेज जीवन हे तुम्हाला वरदानच ठरलं पाहिजे, शाप ठरता कामा नये. तुम्ही म्हणाल शाप कशासाठी, कारण काही प्रकरणं मला अशीही जाणवलेली आहेत, अशी आपण समाजामध्ये बघतो की प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या केली स्वतःनं, किंवा प्रेमभंग झालाय म्हणून दुसऱ्या त्या मुलीला त्रास दिला आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं. असेही सगळे आपण प्रकार पाहतोय. मंडळी, कॉलेज जीवन त्यावेळेसचं प्रेम हे खरंच खरंच प्रेम असतं का फक्त आपलं शारीरिक आकर्षण असतं, याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. प्रेम करू नका असं कोणी म्हणणार नाही, पण माझं म्हणणं आहे प्रेमाची व्यापकता, प्रेमाची विशालता, प्रेमाची भव्य दिव्यता ही मोठी का करता येणार नाही. प्रेम इतकं मोठं करा ना, मुलीवरच कशाला, सगळ्यांवर प्रेम करता आलं पाहिजे आणि त्याचा पाया कॉलेजमध्ये भरला पाहिजे. मला असं वाटतं
तसं विशाल आणि भव्य दिव्य प्रेम तुम्ही करायला शिकलात तर सृष्टी तुमच्यासाठी आनंदाचे पासवर्ड तुमच्या हातात आणून देईल. धन्यवाद. श्रीमंतांची महाल